मे 2025 चा जी आर आहे कॉलेजच्या खात्यामध्ये 100% शिष्यवृत्ती जमा होणारे मुलींची। तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघतोय। आपली मुलगी जर नीट 2025 एक्झाम दिलेली असेल आणि आपण जर ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेत असेल तर नक्कीच आपल्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो। मागच्या वर्षी ऍडमिशन झालेल्या मुलींची शिष्यवृत्ती जी आहे तर ती त्यांच्या कॉलेजच्या खात्यावर जमा होणार आहे। तर त्यामुळे सविस्तर आपल्याला सुद्धा या जी आर ची माहिती पाहिजे, कारण आपल्याला जर महाराष्ट्र शासनाचे जे निर्णय तर त्याची जर माहिती असेल तर नक्कीच आपला ऍडमिशन प्रक्रिये संबंधीचा जो पुढचा त्रास आहे तर तो आपला वाचू शकतो। बघूया सविस्तर। बघा, जर या जी आर ला जर आपण व्यवस्थित बघितलं तर महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसून राहिला। व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना जी शिष्यवृत्ती मिळणार आहे तर त्यासाठी एक नवीन लेखा शीर्ष उघडण्यात आलेलं आहे। आता लेखा शीर्ष म्हणजे काय असतं तर एक अकाउंटिंग आहे वेगळं की ज्यामध्ये खर्चाचा लेखाजोखा असतो शासनाचा। तर या संबंधी एक नवीन लेखा शीर्ष आणि हे सगळा जो जी आर आहे हा 13 मेचा आहे, म्हणजे लेटेस्ट आहे। आणि आता यामध्ये बऱ्याच पालकांच्या काही कमेंट असतात की सर मग आमचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे, मग आमच्या मुलींना सुद्धा ही फी माफी होणार आहे का? तर या संबंधी सुद्धा सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय आणि जी आर नुसार मी तुमच्याशी बोलणार आहे आणि काही पालकांचे अनुभव सुद्धा शेअर करणार आहे की त्यांना स्कॉलरशिप खरोखर आली का असेल। या निर्णयाची जर का आपण प्रस्तावना जर का पाहिली तर काय दिलेलं दिसतं, व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस मध्ये येणार आहे। त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एसईबीसी की जी नवीन कॅटेगरी आलेली आहे मागच्या वर्षी। त्यानंतर इतर मागास प्रवर्ग म्हणजे थोडक्यात आपला ओबीसी प्रवर्ग। तर या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ जो शासन देणार होतं तर त्याचा निर्णय मंजूर झालेला आहे आणि त्या संबंधी एक नवीन शीर्षालेख त्या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे। आता हे नेमकं कधीचा निर्णय होता तर हे तुम्हाला पण माहिती असणार आहे, यावर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। एक 2024 मधला जी आर आहे तर तो नंतर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय की मुलींच्या शिक्षणाबाबतीतला तो जी आर नेमका काय आहे। त्यामध्ये उत्पन्नाची अट सुद्धा आहे, पण शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे बघा जी आर मध्ये या 13 मेच्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्गातील मुलींना जी शिष्यवृत्ती मिळणार आहे तर त्या योजनेचं नाव आहे आणि यामध्ये काय दिलेलं आहे तर मुख्य लेखा शीर्ष जे या योजनेचं तर ते आहे अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि इतर मागास वर्ग आणि अल्पसंख्याक यांचं कल्याण। त्यानंतर याचं जे उपलेखा शीर्ष आहे तर ते आहे मागास स्वर्गीयांचं कल्याण। यानंतर याचं जे मायनर हेड आहे तर ते आहे शिक्षण। हे सगळं मी का सांगतोय की कारण याची माहिती जर आपल्याला असेल तर हे कॉलेजमध्ये आपण दाखवू शकतो आणि हे सगळं बोलू शकतो। आपल्याला जर नॉलेज नसेल तर कॉलेजवाल्यांसोबत आपण चर्चा नाही करू शकणार या विषयावर। तर आता हे सगळं जे आपलं ग्रुप हेड आहे तर हे शिष्यवृत्तीच आहे आणि हा एक कार्यक्रम आहे आणि गट शीर्ष जे उपगट शीर्ष तर ते व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्गातील मुलींना जी शिष्यवृत्ती मिळणार आहे तर त्या संबंधीचा जो जी आर आहे की जो अगोदरचा आहे तर त्या संबंधी हे सगळं नवीन आलेलं अपडेट आहे। आता तो जी आर नेमका काय होता अगोदरचा तर ते सुद्धा आपण एकदा बघून घेऊ, पण एवढं निश्चित आहे की आता कॉलेजच्या अकाउंटला आपल्या मुलींची शिष्यवृत्ती जमा होणार आहे। यामध्ये एक प्रश्न असा येऊ शकतो की सर आम्ही विजे मध्ये आहोत, एनटी मध्ये आहोत, एससी मध्ये आहोत, एसटी मध्ये आहोत, मग आमच्याबद्दल हे नाही का? तर बघा एससी मध्ये एसटी मध्ये अगोदरच जी फी माफी होती ती होती, विजे एनटी वाल्यांना सुद्धा फी माफी मिळते। प्रश्न एसईबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी वाल्यांचा होता तर त्या संबंधीचा हा जी आर जो आहे तर हा 8 जुलै 2024 चा आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय। आणि याचं पण टायटल जे बाजूला तर ते दिसतंय की व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हे सगळं दिसतं। आता यामध्ये वेळ न घालवताना मी डायरेक्ट पॉइंटवर येतो। यामध्ये उत्पन्नाची मर्यादा आहे की ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या ज्या मुली आहे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता परत एक म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो पालकांच्या मनामध्ये की सर एक तो नॉन क्रिमिनल बंधनकारक करण्याबाबतचा जी आर होता, म्हणजे उत्पन्नाची अट रद्द झालेली आहे। तर बघा उत्पन्नाची अट रद्द झालेली आहे तो जी आर होता नॉन क्रिमिनल बंधनकारक करण्याबाबत, उत्पन्नाची अट काढण्याबाबत। पण त्या ठिकाणी काय होतं की शिष्यवृत्तीची प्रतिपूर्ती म्हणजे थोडक्यात तुम्ही अगोदर ओपनची फी भरा, नंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरा आणि नंतर मग स्कॉलरशिप आली तर ती तुम्हाला मिळणार असे। प्रतिपूर्ती याचा अर्थ काय होतो की अगोदर आपल्याला पैसे भरायचे आणि नंतर मग ते आपल्याला ते रिफंड करणार। आता किती % करणार काय तर हे सगळं दिलेलं होतं। पण आता समजा नॉन क्रिमिनल बंधनकारक करण्याबाबत 8 लाखाच्या वर जरी उत्पन्न असेल तरी सुद्धा उत्पन्नाची अट रद्द करण्याबाबत आणि नंतर मग ती शिष्यवृत्ती पालकांना मिळायला पाहिजे ते सगळं होतं, मला मान्य आहे। पण आतापर्यंत कुणाला शिष्यवृत्ती आली का? आमच्या जिजाऊ अकॅडमीच्या माहितीनुसार
आम्ही मिळवलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोणालाही त्याचा लाभ मिळालेला नाही. पण आमच्या अकॅडमीच्या व्यतिरिक्त आम्हाला जॉईन केलेल्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही असाल आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि तुमचं उत्पन्न जर का 8 लाखाच्या वर असेल तर नक्कीच तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं की सर हो शिष्यवृत्ती मिळाली आम्हाला, तर नक्कीच याचा फायदा आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. तर त्यामुळे नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली का 8 लाखाच्या वर उत्पन्न असताना. तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल, विजय एनटी मध्ये असाल तर तुम्हाला मिळालेली आहे का. आता परत एक प्रश्न येऊ शकतो की सर आमची मुलगी आहे पण आम्ही ओपन मध्ये आहोत, मग आमच्या मुलीला सुद्धा 100% फी माफी होणार आहे का. बघा 8 लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर या जीआर नुसार मुलींना फी माफी होणार नाही. मी जीआर नुसार बोलतोय हा. तर त्यामुळं याचा वेगळं म्हणजे 8 लाखाच्या वर पण फी माफी होते सर अशी तुम्ही कमेंट टाकसाल, पण मी जीआर नुसार बोलतोय, जे आहे ते बोलतोय. बघा आता जर तुम्ही ओपन मध्ये असाल 8 लाखापेक्षा कमी असाल तर आपल्याला ते राज्यश्री छत्रपती शाहू शिष्यवृत्ती आहे, तर त्याचं जर आपण ऍप्लिकेशन केलं तर तिथं आपल्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे. पण आता या जीआर नुसार फक्त याच कॅटेगरी यामध्ये देण्यात आलेल्या आहे ज्या मी तुम्हाला दाखवल्या. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके बाय.